मरो असा सामना असेल हा. हे रोमित चला हरेश्वर आणि आडे हा संघ, हे दोन संघ आपल्याला एकमेकांजवळ भेटताना या मैदानात दिसणार आहेत. हरेश्वर या संघाकडे सॉरी आडे या संघाकडनं फलंदाजी करता आलेत म्हणजे सुमित आणि बबन. बबन सुरेख चेंडू, सुमितला काय कळायला नाही आहे. हा चेंडू जातो निर्धाव. सुमित पाहूया काय करतोय सुमित. हल्लूच खेळून काढला चेंडू. एक धाव मिळाल्या चेंडूवर एका धावेने खातं खोलतोय आपला आणि आपल्या संघाचं. एका धावेने आश्रय गोलंदाजी करता आला. आश्रय पंचांच्या उजव्या बाजूला उजव्या हाताने गोलंदाजी करतायत ते म्हणजे आश्रय. आश्रय सुंदर फटका, सुरेख फटका. नक्कीच दोन धावा मला वाटतं मिळतील या चेंडूवर. दोन धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. 3 चेंडू 3 धावा झाले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा भरतो आडे हा संघ. धावात होऊ शकतो का? सुंदर असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं चेंडू यांच्याकडून. कोणतीही धाव या चेंडूवर मिळालेली नाही. कोणतंही नुकसान या चेंडूवर झालेलं नाहीये. आणि सुरेख फटका निघतोय तो म्हणजे बबनच्या बॅट मधून. सुंदर अशी खेळी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बबन यांच्याकडून. बबन पाहूया काय करतोय बबन. बबन पुन्हा सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. एक धाव नाही रोखू शकले एका धावेच्या मदतीने. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे एक शतकानंतर 8 धावा झालेल्या आहेत. 8. सुयोग आलाय तो म्हणजे गोलंदाजी करता सुयोग. पाहूया सुयोग. सुयोग चलो पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. रोमित थांबवतो तुला. प्रेक्षक वर्गामध्ये कुठे रामचंद्र पावशे बसले असतील त्यांनी व्यासपीठावर यायचे. आयोजकांनी तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. रामचंद्र पावशे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचे. बबन सुंदर असा फटका. बबन याचा तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आता मात्र फलंदाजी करताना सुमित. पाहूया यशवंत वनकर तुम्ही असाल कुठे बसला असाल तर व्यासपीठावर यायचे. तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावर बसून घ्यायचंय कारण की ऑफसाईड दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काय कळलेला नाहीये. तो म्हणजे सुमित याला चेंडू जातो. यष्टी रक्षकाकडे चेंडू जातो निर्धाव. सुमित पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि सुमित नाकाम होतोय. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. कोणतीही धाव या चेंडूवर मिळणार नाही. कोणतंही नुकसान होणार नाहीये चेंडूवर. चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. बाकीचं काम यष्टी रक्षकाने चोख पूर्ण केलेलं आहे. सुयोग पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील सुयोग. सुयोग पाहूया सुयोग तयार. सुंदर असा फटका ऑफर दिशेने खेळून काढला. एक धाव नक्कीच मिळाल्या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया 2 चेंडू मध्ये किती धावा बनवतोय हा संघ. आडे हा संघ. 4 बॉल झालेत. 10 10 एकावर 0 10. सुंदर असा फटका बघायला मिळेल. शेवटचा चेंडू टाकतील ते म्हणजे सुयोग. पाहूया सुयोग. सुयोग विरुद्ध बबन. बबन विरुद्ध सुयोग. पाहूया कोण वरचढ ठरतंय दोघांमध्ये. सुंदर असा फटका. चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे डबल 11. एकावर 1 11 धावा झालेल्या आहेत.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे या ठिकाणी. कोणीही खेळाडू त्या तिथे जायचं नाही, खेळाडूने साईडला व्हायचं आहे प्लीज. कोणीही खेळाडू काहीही बोलणार नाहीये. पंच निर्णय नक्कीच देतील, योग्य तो निर्णय आमच्या पंचांकडून तुम्हाला मिळेल. चारी पंच एकत्र पाहूया काय निर्णय येतोय, कोणाच्या बाजूने निर्णय येतोय. सर्वांचंच लक्ष पंचांच्या निर्णयाकडे. पंचांमध्ये घनघोर चर्चा चालू आहे. पंच निर्णय देतील. वनडी एक धाव मिळेल. एक धाव मिळाल्या चेंडूवर संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 धावा. प्लीज आमच्या पंचांजवळ कोणतेही वाद घालायचा नाहीये, कोणतेही भांडण करायचं नाही. आमचं पंच योग्य ते निर्णय देतील आणि एकदा निर्णय दिला की तो चेंज होणार नाहीये. 12 चिनू पाहूया भावा. अरे 11 होते आणि आता हा एक भेटला ना, 12 झाले. हा रन आहे की डॉट आहे? एक रन आहे ना. अरे एक रन आहे हा. तुमचं तुम्ही बघा. हॅलो, पंचांचा निर्णय अखेरचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कळकळीची विनंती आहे, पंच जो निर्णय देतील हा शेवटचा निर्णय मानला जाईल. त्याच्यावर फेरबदल करण्याचा अधिकार फक्त कमिटीकडे असेल. आमच्या पंचांकडे कोणताही वाद घालायचा नाहीये. पंचांनी निर्णय दिलेला आहे. प्लीज हरेश्वरच्या सर्व खेळाडूंना संघ नायकाला मी विनंती करतो की आमच्या पंचांवर कोणताही दबाव टाकायचा प्रयत्न करायचा नाहीये. हॅलो, तिन्ही पंचांना एक सूचना आहे. आमच्या पंचांवर कोणाचाही दबाव टाकायचा नाहीये. प्लीज आमच्या पंचांनी निर्णय दिलेला आहे. जर आपण जास्तच वाद घालत असेल तर आपल्याला 2 रनाची पॅनल्टी दिली जाईल. पंचांना मी विनंती करतो त्यांचा योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बाहेर नको येऊ. आणि मला वाटतं पंचांनी रिव्ह्यू घेतला आहे. प्लीज तिथं कोणी थांबू नये, फक्त आमचे अंपायर जातील तिथे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आधीच सांगतोय, आता जे पंच निर्णय दिले दोन्ही संघाच्या संघनायकांना मान्य असले पाहिजेत. दोन्ही संघाच्या कानाला विनंती आहे, आता जो पंच वरून निर्णय देतील हा शेवटचा निर्णय असेल. याच्यावर फेरबदल होणार नाही, कारण की
पंचांचा जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल तो निर्णय आम्ही तुम्हाला पोहोचवू. तो निर्णय कोणताही असो हा तुम्हाला मान्यच करावा लागेल. आमच्या पंचांनी माझ्याकडे निर्णय दिलेला आहे आणि पंचांचा निर्णय फायनल असणार आहे. दोन्ही संघाच्या संघटनेला मी आधीच सांगू इच्छितो की जो निर्णय माझ्यापर्यंत पंचांनी पोहोचवला मी तुम्हाला सांगतो तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. आणि आमच्या पंचांचा निर्णय असा आहे की चेंडू डॉट झालेला आहे. पंचांचा या चेंडूवर कोणतीही धाव मिळणार नाही. म्हणजे 2 षटकानंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 11 धावा. एकावर एक 11 डबल एक का. पुन्हा एकदा सांगतो दोन्ही संघांना परत रिव्ह्यू बघितला जाणार नाही. हा तुमच्या अखेरची संधी होती. एक मिनिट स्ट्राईक कोणाकडे ती नीट बघा त्यांनी. ओके ही अखेरची संधी होती. परत रिव्ह्यू बघितला जाणार नाही. पंच जो निर्णय देतील हा शेवटचाच निर्णय असेल. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. करण कृष्णा चोगले कुठे असतील तर व्यासपीठावर यायचंय. करण कृष्णा चोगले कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि तेवढं सिद्ध क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. गणेश यांच्याकडून धावबाद होतोय का, धावबाद होतोय का, आणि धावबाद होतोय. कोण धावबाद झालेला आहे? सुमितला जावं लागतं इथं. सुमितला जावं लागतं पळमध्ये आणि सुमितच्या रूपात आडे या संघाचा पहिलाच दागोबा मिळत गेलेला आहे. या सुमितची जागा सांभाळायला म्हणजे रोमेश वन डाऊन साठी आलाय. रोमेश पाहूया काय करतोय. सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. गणेश यांच्याकडून एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवर. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. 2 चेंडूंनी 13 धावा. अष्टपैलू भूमिकेत पाहायला मिळतोय तो म्हणजे रोमेश. पाहूया सुंदरची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. सुंदरची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल का रोमेशाची. त्यापणे खेळून काढलेला चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. एक बाद 14. डीच्या स्वरूपात 2 धावेच्या मैत्रीत संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 16 धावा. स्ट्राईक वर तो म्हणजे बबन. बबन काय करतोय पाहूया. बबन
बबन काय करतोय? बबनला आक्रमक फलंदाजी करावीच लागेल आपल्या संघाला जर क्वालिफाय करायचं असेल तर. एक धाव नक्कीच बबनला मिळेल, एक धाव नक्कीच आडे या संघाला मिळेल. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या म्हणजे 18 धावा. चला टीम मीटिंग नाही घ्यायची प्लीज. खूप टाइमपास झालेला आहे. गोलंदाजी करणार तो म्हणजे सार्थक. पाहूया सार्थक काय करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील सार्थक. बबन साठी बबन काय करतोय पाहूया. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा करताना पाहूया सार्थक. सुंदर असा चेंडू सार्थक याचा. बबनला का चेंडू कळायला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. या चेंडूवर कोणतीही धाव मिळणार नाही, कोणतेही नुकसान या चेंडूवर होणार नाहीये. पुन्हा एकदा सार्थक सुंदर असा फटका. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. एक धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. 2 चेंडू झालेले आहेत. पाहूया 19 धावा. रोमेश नंदा मुंडा खेळाडू रोमेश. एक धाव मिळेल रोमेशला. एक धाव मिळेल आडे या संघाला. एक धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 20. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. सुंदर असा फटका खेळला रोमेश यांनी. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्या गणेश यांच्याकडून. मात्र एक धाव नाही रोखू शकलाय गणेश. 4 चेंडूवर 21 धावा झालेल्या आहेत. 21 हा अंक क्रिकेटमध्ये शुभ मानला जातो. पाहूया पुन्हा एकदा बबन या काय करतो आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका. सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत दोन्ही फलंदाज. आणि रोमेश आउट होऊन पॉइंट मध्ये दाखल. रोमेशची जागा सांभाळण्यासाठी येतो तो म्हणजे काला कुट्टासा ब्रावो. 5 बॉल फलंदाजी करता आल्या काला कुट्टासा ब्रावो. कलर गया तो पैसा वापिस. सुंदर असा फटका. पाहिला फटका. लढूरा फटका. खराब फटका. ज्या फटक्याला अंडरम क्रिकेटमध्ये काहीही अर्थ नाहीये असा फटका खेळला आहे. प्रथम फलंदाजी करून आडे या संघाने 22 धावा बनवलं. जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे हरेश्वर या संघासमोर. किती धावा किती पाहिजे? 24 चे 22 झाले. 23 ची विन आहे. फलंदाजी करताना म्हणजे नॉन स्ट्राईकला ते म्हणजे गणेश आणि स्ट्राईकचं मला नाव माहित नाही. त्याचं नाव असेल भिकू. सुयोग थँक्यू. नंतर मी नाव दिलं त्याला भिकू. सुयोग आणि गणेश. गणेश माझा जवळचा मित्र आहे. त्याने त्याचं नाव सांगितलेलं आहे. बॉलर्स नेम प्लीज. पंचांचा निर्णय वाईट. बॉलर्स नेम प्लीज. आईवा. गजानन. पाहूया काय करते गजानन. गजा आलोय गोलंदाजीसाठी. गजा काय करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने जवायच्या हाताने जवायच्या बाजूने गोलंदाजी करतोय गजा. आणि आम्ही सगळे बघतोय त्याची मजा. जर नाव नाही सांगितली तर अशीच भेटेल तुम्हाला सजा. गजा पाहूया गणेश समोर. गजा आलो असा. काय करता गजा. बेकूचा हाय. आणि गजाच्या चेंडूवर गण्या मारतोय मजा. सुयोग आलो आता. सुयोग काय करतो. सुयोगला फटकाबाजी करावी लागेल. चौकार ठोकावे लागतील.
त्यांना कधी प्रहार करावं लागेल. सुयोगला काहीतरी करावंच आहे. सुयोग आरो थिरो खेळतोय. सुयोग आयसो कैसो शॉट मारलो काय कळालोच नाही आम्हाला. आणि अंपरनी 2 हात वरती केलेले आहेत. वाईट चेंडू घोषित करतात ते म्हणजे अंपर. गजा आलोय. गजा देखील आहे काय करतोय. पुन्हा एकदा सीएम चेंडू टाकलो. सीएम बॉल टाकलेलो आहे. वाईट चेंडू मिळाली. 1 धाव अवघो 1 धाव मिळाली या चेंडूवर. या एका धावेच्या मधील संघाची धावसंख्या ती म्हणजे 5 धावा. 2 चेंडू आणि 5 रन काढलेला गजा आलोय. गजा काय करतोय देखूच आहे. आणि आयसो मारलो ढेंगातून मारलो शॉट. 2 ढेंगाच्या मधून मारलो फटको. 1 धाव मिळेल. एका धावच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. गण्या आलोय. गण्या 6. 3 चेंडू 6 धावा झालं. डबल झालं. काय करतोय पाहूया. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला हागर नदीकडे. 1 धाव मिळेल. 4 चेंडू आणि 7 धावा झालं. पाहूया गण्या काय करतात. तो गण्याला चेंडू कळूच नाही. चेंडू चाललोय यष्टी दक्षिणकडे. 5 चेंडू झालं. शेवटचा बॉल टाकतोय. शेवटचा चेंडू टाकतोय. काय करावं तर कळत नाही. गजाला काय कळत नाही. गण्याला काय कळत नाही. गजा गण्या आणि गजा आणि गण्या. गण्याने मारला फटका. पाहिला शॉट लंडोरा फटका. फुसका फटका. या फटक्याला काही अर्थ नाही आहे. चावट फटका. चावट गण्यासारखा चावट फटका गण्याने मारलेला आहे. आणि गण्याला जावं लागेल आपल्या तंबूत. आणि गण्याच्या रूपात पहिलाच नागोबा बिळात हारेश्वर संघाचा. आणि आता फलंदाजी करताना बॅट्समॅन प्लीज साहिल. थँक्यू. आणि आता 7 गोलंदाजी करतायत तो म्हणजे रोमेश. पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत रोमेश काय करते आपल्या संघासाठी. रोमेश पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू घोषित करतात पंच. रोमेशाचा रोमेश विरुद्ध सुयोग विरुद्ध रोमेश. पाहूया. आणि दुसरा झटका लागतो तो म्हणजे हरेश्वर संघाला. आणि सुयोगची जागा सामन्यासाठी तो म्हणजे चिनू. रोमेश पाहूया. हातावर बॉल आणि बॉलावर हात फिरवत रोमेश काय करतोय पाहूया. रोमेश आणि सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. अप्रतिम अद्वितीय सुंदर असा चेंडू रोमेशाचा. चिनूला काही कळला नाहीये. 2 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 8 चेंडू मध्ये 8 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा फटका रोमेशाचा. सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धाव नक्कीच मिळेल चेंडूवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 9 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पाहूया काय होते 3 चेंडू मध्ये. काय करतोय रोमेश 3 चेंडू मध्ये. लेग साईड तिथे हळूच खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु चेंडूने थांबवलंय तर म्हणजे साहिल याला. 4 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. 1 धावाने आपल्या संघाला पुढे घेतो. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत ते म्हणजे हरिहरेश्वर. हा संघ वाईट घोषित करतायत पंच. वाईट आहे. पाहूया रोमेश. सुंदर चेंडू रोमेशचा. चिनूला काही कळलेलं नाही आणि चिनूला सुद्धा जावं लागतंय पवेलियन मध्ये. प्रणित आलाय. पाहूया कालचा बर्थडे बॉय प्रणित मैदानात दाखल. पर्यंत काय करतोय. आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. प्रणितला शेवटपर्यंत मैदानात थांबावं लागेल. 5 चेंडूने 11 धावा झालेल्या आहेत.
आणि हा मात्र प्रणितच्या बॅट मधून निघतो खणखणीत चौकार. 4 धाव मिळतील प्रणितला, 4 धाव मिळतील हरिहरेश्वर संघाला. वाढती धावसंख्या ती म्हणजे 15 धावा. गोलंदाज दे प्लीज. 12 चेंडू आणि 8 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज दे प्लीज. महबूब गोलंदाजी करताना ते म्हणजे महबूब. पाहूया महबूब काय करते आपल्या संघासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील महबूब. ओके थँक्यू भाई. जयदीप गोलंदाजी करताय तो म्हणजे जयदीप. आणि जयदीप थोडीशी दिशा भरकटतोय. चेंडू वाईट घोषित करताय पंच जयदीप याचा. पाहूया कोण संघ कुठला संघ जिंकतो आणि कुठला संघ हारतोय. सुंदर असा फटका मारलेला आहे ते म्हणजे आमच्या उत्कृष्ट समालोचकांच्या पायावर, आमच्या समालोचकांच्या पायाला लागून चेंडू जातोय 1 धावांसाठी. सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मी नक्कीच सांगेन जर हरेश्वर हरली तर त्यांना सांगेन की जसोली फाटा आणि सरळ हरेश्वर गाठा. आणि जर आडे हरलं तर त्यांना सांगेन केलशी फाटा आणि सरळ आडे गाठा. आणि सुरेख चेंडू, सुंदर चेंडू जयदीपचा. फलंदाजाला मात्र हा चेंडू कळलेला नाहीये. प्रणितला हा चेंडू कळलेला नाही. प्रणित आले चौकार ठोकला होता. मात्र आता थोडीशी नमती बाजू घेतोय प्रणित. आणि बाद होतो प्रणितच्या रूपात लागतो तो म्हणजे हरिहरेश्वर संघाला 4था झटका. जिंकायचं 5 बॉल झालेत आणि 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाहूया सात चेंडू 5 धावा. 7 चेंडू 5 धावा. 7 हा आकडा कोणाला साथ देतोय पाहूया. सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धाव नक्कीच मिळेल या चेंडूवर. जिंकायसाठी 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सात 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पाहूया गोलंदाजी करता कोण आलाय. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम बबन. थँक्यू भाई. बबन बबन आयलो असा गोलंदाजी करू. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. पाहूया बबन काय करतोय. 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. प्रल्हाद वागे जर कुठे असेल तर प्लीज आपण समालोचन कसे द्यायचं. प्रल्हाद वागे. मी कंपल्सरी आपल्याला 2 आतमध्ये किंवा 5 बाहेर तरी ठेवायचे. ते 5 आतमध्ये तरी ठेवायचे आहेत क्षेत्ररक्षण सजवताना. 5 आतमध्ये किंवा 5 बाहेर. बाहेर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 प्लेयर आपण ठेवू शकता. आणि आतमध्ये सुद्धा कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 खेळाडू ठेवू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे फिल्डिंग सजवलेली आहे. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सुंदर असा फटका. 1 धाव नक्कीच मिळेल या चेंडूवर. जिंकायसाठी 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. जिंकायसाठी 4 चेंडू आणि 2 धावा. 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. चला सुंदर असा फटका. धावबाद होऊ शकतो का. परंतु गचा क्षेत्ररक्षण. रोमेश याचं गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जर रोमेशने हा चेंडू अडवला असता तर 3 चेंडू 2 धावाची आवश्यकता असली असती. सामन्याला एक रंगत आली असती. सामन्याला एक मजा आली असती. पहिला सुपर ओव्हर बघायला मिळाला असता का. मला सुपर ओव्हर बघायला आवडेल. अजूनही एकही सुपर ओव्हर झालेला आहे. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. माझं स्वप्न साकार होईल का. सुपर ओव्हर मला बघायला मिळेल का.
2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चला 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना फिल्डिंग मस्तपैकी पुढे सजवलेले आहे. काय होतंय? सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. क्या मध्ये अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय चेंडू. जिंकायसाठी 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर होईल का मित्रांनो? तुम्हाला काय आवडेल, सुपर ओव्हर की मॅच विन? मित्रांनो नक्कीच सुपर ओव्हर एक पाहायला मिनिट. मिळाली तर बरं होईल. 1 मिनिट खेळ थांबवायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायक माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. शेवटच्या चेंडूवर आमचे पंच जे निर्णय देतील तुम्हाला मान्य करावाच लागेल. आमचा पंचांचा निर्णय नक्कीच योग्य तो असणार आहे. तुम्हाला फायनल डिसिजन मान्य करावाच लागेल. शेवटच्या चेंडूवर युट्यूब लाईव्ह पाहिलं जाणार नाही. दोन्ही संघांना विनंती आहे, तुम्हाला जो निर्णय देतील पंच हा अखेरचा निर्णय असेल. कोणालाही रिव्ह्यू वगैरे मिळणार नाही आहे. आमचे पंच जे निर्णय देतील तुम्हाला मान्य करावाच लागेल. जयेंद्र काय बोलतोय, सुपर ओव्हर की मॅच विन? सुपर ओव्हर, कारण की प्रेक्षक वर्ग म्हणतात, कारण प्रेक्षक सामन्याचे केंद्रबिंदू आहेत रे. कारण प्रेक्षक की- वर्ग म्हणतात की सुपर ओव्हर होईल तर बरं होईल. मलाही वाटतंय की सुपर ओव्हर व्हावे, कारण की आडे हा संघ माझ्या कोळीवाड्याचा संघ आहे, माझ्या कोळी मुलांचा संघ आहे आणि सुपर ओव्हर नाहीतर जसवळी केळशीच पाहायला मिळेल. आणि जसवळी केळशी मला वाटतं आता